प्रसन्न भावे हो शिवनंदन, प्रसन्न भावे हो शिवनंदन, गणराया घ्या पहिले वंदन, गणराया घ्या पहिले वंदन. कांचनमय हा मुकुट शोभतो, कांचनमय हा मुकुट शोभतो, सर्पहार तो वदनी रुळतो, रुंद कटीवर सर्प खेळतो, रुंद कटीवर सर्प खेळतो, विलेपिले या भाली चंदन, विलेपिले या भाली चंदन, गणराया घ्या पहिले वंदन, गणराया घ्या पहिले वंदन. प्रसन्न भावे हो शिवनंदन, प्रसन्न भावे हो शिवनंदन, गणराया घ्या पहिले वंदन, गणराया घ्या, गणराया घ्या, गणराया घ्या पहिले वंदन. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वंदनीय भारत माता, आदरणीय महर्षी कर्वे व आदरणीय बाया कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले आहे. प्रमुख पाहुणे सभागृहात आसनस्थही झाले आहेत. भारतरत्न आदरणीय महर्षी कर्वे, बाया कर्वे व भारतमातेच्या प्रतिमेला वंदन करून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनामध्ये आम्ही आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापतिः, यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. अर्थातच अशा या विशाल ब्रह्मांडात कवीच एक ब्रह्मदेव आहे, जो त्याला हवे तसे जग निर्माण करून घेतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी सई सोनटक्के आणि मी अवनीश बंगारे. तसेच आम्ही शाळेतील छोट्या वादक कलाकारांचीही ओळख करून देतो. तबल्यावर आहेत अर्णव जाधव आणि कुशल इनामदार. साईड रिदमसाठी आहेत पियुष नांदणीकर, आयुष वाळिंबे, चैतन्य काटकर, सुबोध देडगे, श्रीशांत कांबळे आणि सोहम धुळे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, संवादिनीवर साथ व शारदा स्तवनाचे गायन केले आहे तनुजा जोशी व संगीत शिक्षिका रूपाताई यांनी. निवेदनाच्या मार्गदर्शिका आहेत स्वातीताई कानडे. या भरतभूमीला अनेक महान कवी लाभले, ज्यांनी त्यांच्या उत्कृष्ट लेखणीने, काव्यात्मक कल्पनेने या काव्यशास्त्राला भारतीय साहित्यात सर्वोच्च स्थान मिळवून दिले. ही कविता जगाचे तसेच आपल्यातील मानसिक अवस्थेचे चित्रण मांडते आणि त्याद्वारे भिन्नतेचे अस्तित्व सिद्ध करते. तुम्ही सगळ्यांनीच ती बालकवींनी रचलेली कविता तर ऐकलीच असेल ना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात शिरवे सरसर येते क्षणात फिरून येऊन पडे. आता तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मी हे मधूनच बालकवींनी रचलेल्या कवितेच्या ओळी का म्हणतोय. तर जसं श्रावण महिन्यात आपल्याला निसर्गाचे विविध रूप व रंग बघायला मिळतात, तसेच आजच्या या कार्यक्रमात आपल्याला विविध कवितांचे दर्शन होणार आहे. अगदी बरोबर. प्रत्येक कविता एक कथा असते, जेथे कवी कथाकार असतो. तो आपली ही सुंदर रम्य रचना कागदावर उतरवतो आणि वाचक ती कविता पुन्हा 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 वाचून प्रसन्न होतात. कविता या समाजाचा आरसा असतात असे म्हणतात. काव्य म्हणजे शब्दांची मनमोहक रचना, काव्य म्हणजे मनाला भिडणारी एक संकल्पना, काव्य म्हणजे काळजात रुतून बसणारा शब्दांचा एक खेळ. कविता लोकप्रबोधन करण्यास व मौल्यवान संदेश देऊन मार्गदर्शन करण्यास उपयुक्त असतात.
मग ते गदिमा यांचे गीत रामायण असो, कुसुमाग्रजांची आव्हान ही कविता असो, किंवा अगदी कालिदास आणि माघ कवींनी रचलेले रघुवंश, कुमारसंभव आणि असंख्य इतर काव्य असो, यांचे बोल कानावर पडताच प्रत्येकाची खळी ही खुलतेच. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा विषय आहे काव्यांजली, म्हणजेच कवितांची ओंझळ. आज आपण विविध काव्यांच्या स्वरूपातील सादरीकरणे या रंगदेवतेला अर्पित करणार आहोत. या स्नेहसंमेलनात मिनी KG ते इयत्ता 9वी पर्यंतचे विद्यार्थी 19 मराठी कवींची ओळख करून देणार आहेत. चला तर प्रेक्षक हो, रंगदेवता आणि सरस्वतीला नमन करून, आमची ही काव्यांची अंजली त्यांच्या चरणांशी अर्पित करून आपण या कार्यक्रम सोहळ्याचा शुभारंभ करूया. कार्यक्रमाचे नाव आहे काव्यांजली. आता काळानुसार कवितांचे विषय बदलत गेले, नवीन नवीन संकल्पना स्पष्ट होत गेल्या, जसे की परग्रहावरची शाळा, संगणक, कोरोना, अशाच विविध विषयांवर कल्पनात्मक कविता करणारे कवी म्हणजे नवकवी. संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी, वैभव जोशी, गुरु ठाकूर आणि असे अनेक. चला तर या नवकवींच्या रम्य जगात रमूया. इयत्ता 6वीच्या कार्यक्रमाचे नाव आहे संगम नव्या जुन्याचे. तुम्हा सगळ्यांनाच पंढरीची वारी तर माहीतच असेल. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. पंढरपूरची वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे, ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी करतात आणि वारीचा आनंदही घेतात. याच विठुरायाच्या खांद्याला खांदा लावून उभी असलेली, सर्व भक्तांच्या आईप्रमाणे त्यांची काळजी घेणारी या सकल जगाची आई म्हणजेच विठोबाची अर्धांगिनी रखुमाई. आता या रखुमाईला हे नवकवी पण काही विसरत नाहीत बरं का. यामधलेच एक म्हणजे वैभव जोशी. वैभव जोशी यांचा सोबतीचा करार, इर्शाद हे कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. वैभव जोशींनी अनेक काव्य व गीते लिहिली आहेत, त्यामधलेच एक म्हणजे रखुमाई. आता याच रखुमाई या काव्याचे गायन करायला येत आहेत 6वीचे विद्यार्थी.
तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. या सुप्रसिद्ध प्रार्थनेचे कवी तर तुम्ही ओळखलेच असतील नाही. कवी आहेत गुरु ठाकूर. गुरु ठाकूर यांनी मराठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. गुरु ठाकूर यांनी स्तंभलेखन, नाटककार, कथा, पटकथा, संवाद लेखन, गीतकार अशी चौफेर मुसाफिर केली. आता तुम्ही म्हणत असाल हे नवकवी म्हणजे नक्की काय? तर हे नवकवी म्हणजे या नवीन पिढीचे मन प्रबुद्ध करणारे कवी. त्यामधलेच एक म्हणजे गुरु ठाकूर. त्यांचा जन्म मुंबईमध्ये 18 जुलै रोजी झाला. गुरु ठाकूर यांचे अनेक कविता व गीते अनेक चित्रपटांमध्ये देखील स्वीकारले गेले. हिंदी चित्रपटसृष्टीतील गोलमाल, मराठी चित्रपटसृष्टीतील नटरंग, लेक माझी लाडकी आणि अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमधून कवी गुरु ठाकूर यांच्या चौकटी बाहेरच्या कविता संपूर्ण महाराष्ट्राशी परिचित झाल्या आहेत. आणि मन करारे प्रसन्न, मन उधाण वाऱ्याचे, खेळ मांडला असे अनेक काव्य त्यांनी लिहिले जे आपल्याला माहीतसुद्धा नाही. आता कवी गुरु ठाकूर यांचीच प्रसिद्ध रचना पाचूच्या रानात याचे गायन ऐकूया. आता पुढचे कवी आहेत संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण कऱ्हाडे हे मूळचे महाराष्ट्रातील परभणी या शहराचे. बालपणापासूनच पवमान सुक्त, बालोपासना आणि विविध भजनांचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. आपल्या भारतीय संस्कृतीत गृहिणीला देवीचे स्थान दिले आहे. गृहिणी ही घराची, घरातील वस्तूंची, घरातील माणसांची काळजी घेणारी एक आईच असते. आयुष्यातला प्रत्येक धागा विणत ही गृहिणी अगदी नीटनेटकेपणाने आपल्या जवळच्या माणसांची काळजी घेत असते. फुलांच्या हारामध्ये ज्याप्रमाणे धाग्याचं महत्त्व आहे, त्याचप्रमाणे कुटुंबातील गृहिणी ही माळेतील धाग्याप्रमाणे असते, जी सगळ्यांना बांधून ठेवते. अशाच असंख्य गृहिणींना समर्पित केलेली कविता म्हणजेच कवी संकर्षण कऱ्हाडे यांची गृहिणी कविता. याच कवितेच्या अभिवाचनाचे श्रवण करूया. कैद वाटे घर जो बाहेर पडतो, पण मला माझ्या मनी तिचा विचार दाटतो. घराला घरपण देई अशा कितीतरी जणी,
जिला नाव फार गोड घरचीच गृहिणी. हीच ती रोज घरी करी भांडी धुणी. विचार मला सांगा तिचा केला का ग कुणी, तिचा केला का ग कुणी, तिचा केला का ग कुणी. 4 दिस घरी राहून त्याच्या मनी होई दंगा. जीवनी तिच्या बदल काय झाला सांगा. ती तिथेच तर होती बाबा चुलीच्या जेलत. आजही तिथे नांदे हसत खेळत. आहे त्यातच ती सर्व मोठ्या खुबीने करते. श्रीमंतीत गरिबीत ओट प्रेमाने भरते, ओट प्रेमाने भरते, ओट प्रेमाने भरते. घरोघरी गृहिणीचे कष्ट फार हे अपार. हात जोडून सांगतो तिला लावा हातभार. तिने झाडले अंगण तुम्ही टाका तरी सडा. तिने शिजवले अन्न तुम्ही पाने तरी वाढा. जर सारे तिने गेले तिला शेजारी बसवा. थोडी काढून तिची तिला प्रेमाने हसवा. त्याने होईल इतके तिला बरेच वाटेल. कष्टाने थकूनही मनी उत्साह दाटेल, मनी उत्साह दाटेल, मनी उत्साह दाटेल. वैद्य पोलिसांचे आम्ही मानतो आभार. ज्याच्या जीवाशी खेळले कष्ट हो अपार. जीवाशी खेळताना त्याची वाट घरी पाहे. त्याच्या घरी लढणारी एक गृहिणीच आहे, एक गृहिणीच आहे, एक गृहिणीच आहे. उद्या कामासाठी सारे जग बाहेर पडेल. पण उंबऱ्याच्या आत फक्त गृहिणी राहील. घरातली तीच आहे घराचा होकाणा. प्रेमाने गृहिणीला आभारी आहे म्हणा, आभारी आहे म्हणा, आभारी आहे म्हणा. आता तुम्हाला माहीत आहे का, संत तुकारामांचे धाकटे पुत्र नारायणराव यांनी पालखीची ओळख करून दिली. कारण त्यांना वारी परंपरेत बदल घडवायचा होता. त्यांनी तुकारामांच्या चांदीच्या पादुका ठेवल्या आणि दिंडीसह आळंदीला गेले. आणि त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका देखील ठेवल्या. पालखी ही 1000 वर्ष जुनी परंपरा आहे, ज्याचे पालन करणारे वारकरी लोकवारी नावाच्या प्रथेचे पालन करतात. दिंड्यांमध्ये वारकऱ्यांचा समूह एकत्र येऊन गाणे, नृत्य आणि ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करून लोक हा उत्सव साजरा करतात. पंढरीमध्ये वसलेला तो विठोबा कित्येक वर्षी भक्तांच्या मनाला आस लावतो आणि ही सर्व भक्त मंडळी अपार भक्तीने त्याला भेट देण्यास निघून येतात. 28 युग उभा असलेल्या या भगवंताला हे सगळे वारकरी भेट देण्यास अतिशय उत्सुक असतात. आता संकर्षण कराडे यांची अजून एक कविता ऐकूया, पंढरीच्या विठुराया. पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरे का? यंदा वारी नाही म्हणे. हा खरे का? म्हणजे यंदा आम्ही रखुमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपल्या आई बाबाकडे यायचं नाही? पण आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. पण आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्री हरी म्हटलं तरी तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का? पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमेल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे होतास की तू त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण PPE किट घातलेला. तू बंदोबस्ताला पण होतास देवा, खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, एवढं सगळं करून सुद्धा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की रे देवा, तुझं नाही काही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही दुखत रे. नाही येत यंदा देवा
भक्तीच्या मनात कुठलीच भीती आणू नको. तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता चंद्रभागेच्या स्नानाची आणि या सगळ्यावर एकच लस ज्ञानबाद तुकारामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. तोवर तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ. तोवर तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. आले की नाही तुमच्या डोळ्यासमोर छान असे हिरवेगार शेत. अशाच डौलदार पिकांनी बहरलेल्या शेतावर कविता लिहिणारे कवी म्हणजेच कवी नाधो महानोर. निसर्गाची अनेक लोभस रूपे त्यांच्या कवितेत प्रतिबिंबित होतात. शेतावरील अनेक प्रसिद्ध दृश्यात्मक कविता त्यांच्या लेखणीतून दिसून येतात. त्यांच्या रचनांमधील काही प्रसिद्ध कविता म्हणजे आम्ही ठाकर ठाकर, शब्दांचा हा खेळ मांडला इत्यादी काव्य गाण्यातही रूपांतरित केले गेले आहेत. त्यांच्या कवितेतील प्रत्येक मनुष्य प्राणी या निसर्गाशी जोडलेला आहे. आता रवींद्र साठे यांचा लिंगोबाचा डोंगूर हे गाणे एक लोकगीत आहे जे महाराष्ट्रातील ठाकरवाडी येथे असलेले एक लोकप्रिय ठिकाण गायब झाल्याबद्दल बोलते. गाण्याच्या पहिल्या काही ओळींमध्ये लिंगोबाचा डोंगूर कसा गायब झाला आणि तो परिसराचा महत्त्वाचा भाग कसा होता याचे वर्णन करतात. या गाण्याचे बोल पुढे म्हणतात की ठाकरगड ही जवळची आणखीन एक खूण देखील गायब झाली आहे आणि त्या परिसरात नुकसान आणि होणारा बदल या भावनेवर या गीतात जोर दिला आहे. बदलता काळ आणि परिस्थितीमुळे त्यांना प्रिय असलेली एखादी गोष्ट गायब झाल्यावर लोकांना जाणवणाऱ्या तोट्याच्या भावनेवर हे गीत आधारित आहे. वा, खूपच सुंदर. आता तुम्हाला कळालेच असेल की लिंगोबाचा डोंगूर कसा गायब झाला. आता डोंगर काठाडी ठाकरवाडी हे गीत वनप्रिय असलेल्या ठाकर लोकांवर रचले आहे. नाधो महानोर यांनी लिहिलेले आणि हृदयनाथजींचे संगीत ज्या गाण्याला लाभले ते गाणे म्हणजे डोंगर काठाडी ठाकरवाडी. तसेच या काव्याला स्वरांजली दिली चंद्रकांत काळे आणि रवींद्र साठे या दिग्गज गायकांनी. जैत रे जैत या चित्रपटात हे गीत पहिल्यांदा चित्रगीत म्हणून प्रकाशित झाले. याच काव्यावर मधुर गायन करण्यास येत आहेत इयत्ता 6वीचे विद्यार्थी. डोंगर काठाडी
ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी भक्ताचा नाग्या उमण भारी प्रसिद्ध गावऱ्या उलड होरी डोंगरवारी तुरी पथारी ठाकरवाडीच्या डोलतीवरी ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी भक्ताचा नाग्या उमण भारी प्रसिद्ध गावऱ्या उलड होरी डोंगरवारी तुरी पथारी ठाकरवाडीच्या डोलतीवरी ठाकरवाडी आता गायन तर आपण ऐकलंच, आता नृत्याकडे वळूया. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो त्याचप्रमाणे जैत रे जैत या चित्रपटात सूत्रधार म्हणून ठेवायचे असा विचार झाला. यात चंद्रकांत काळे आणि श्रीराम रानडे यांनी सूत्रधारकाची भूमिका केली होती. मंगेशकर कुटुंबियांनाही ही संकल्पना आवडलीच आणि सर्वानुमते पटकथेवर काम करायला सुरुवात झाली. या संगीतिकेतील गाणी निसर्ग कवी नाधू महानोरांनी लिहावी असे पत्र त्यांना प्रभुकुंजवरून पाठवण्यात आले. तोवर महानोरांनी सिनेमासाठी कधीही गाणे लिहिली नव्हती. त्यांनी चक्क आपण सिनेमासाठी गाणे लिहित नाही म्हणून नकार कळविला. पण सगळ्यांच्या हट्टापुढे त्यांचे काही चाललेच नाही. 19 मार्च 1977ला गुढीपाडव्याच्या दिवशी ते गाणं लिहायला बसले. पहिलं गाणं होतं जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजजी. पळसखेड्यातील निसर्गात रमलेल्या कविराजांची लेखणी अखंडपणे स्रवू लागली. एक अजरामर चित्रकाव्य जन्माला येत होतं. डोंगर काठाडी ठाकरवाडी नभ उतरू आलं आम्ही ठाकर ठाकर वाडीवरल्या वाटा मी रात टाकली मी कात टाकली अशी वेड लावणारी गाणी हृदयनाथजींनी नाधो महानोरांकडून या चित्रपटासाठी लिहून घेतली. असं म्हणतात की या चित्रपटासाठी नाधोंनी एकूण 19 गाणी लिहिली. त्यापैकी 12 गाणी हृदयनाथजींनी या चित्रपटात वापरली. लता दीदी, आशाबाई, उषाताई, रवींद्र साठे यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी ही गाणी अशी काही गायली की यांची गोडी आजही इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या संस्कृतीचे वर्णन करणारा चित्रपट म्हणजे जैत रे जैत. यामधलेच अतिशय गाजलेले गाणं म्हणजेच आम्ही ठाकर ठाकर. रवींद्र साठेंनी या गाण्याला स्वर देऊन या गाण्याला दशा दिशांना नांदवले. निसर्गातील फळे, फुले, पानं, पक्षी, वादळ, पाऊस तसेच सर्व इतर निसर्गांच्या रूपांवर जीवापाड प्रेम करणारी या ठाकर संस्कृतीचे प्रत्यक्ष वर्णन करणारे गीत म्हणजे आम्ही ठाकर ठाकर. या गाण्याद्वारे तुम्हाला मानव आणि निसर्ग यांच्यातील नाजूक सहजीवन आणि भारतातील घनदाट जंगले, यात राहणारे गट यांची आठवण तात्काळ होईलच. या सर्व आनंददायी पद्धतींमध्ये निसर्ग त्यांच्या जीवनात एक महत्त्वाचा धागा विणतो. याच ठाकर ठाकर व जांभूळ पिकल्या झाडाखाली व नृत्य सादर करण्यास येत आहेत 6वीचे बालकलाकार. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं वेंधळ
या रानाची पाखर. या डोंगर वस्तीवर ओळ शंभूची पाखर. त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धून त्या जिंगल्या झाडांना बांधले पैंजण. चांदण्या गोंधून चांदण्या गोंधून धरलिया झालंय. या तांबऱ्या गर्दीत मांडून शिवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर. अप्रतिम सादरीकरण. हे बघितल्यावर तुम्हालाही आम्ही ठाकर ठाकरवर नाचायची इच्छा झाली असेलच. 6वीचे सगळे सादरीकरणे झाले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता प्रमुख पाहुण्यांचा सत्कार होईल. आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुप्रिया अत्रे, तीनही विजन शाखांच्या प्राचार्या सौ कांचनताई सातपुते, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वृषालीताई सहस्त्रबुद्धे, पर्यवेक्षक व गॅदरिंग स्नेहसंमेलन प्रमुख यांना मंचावर स्थानापन्न होण्याची मी विनंती करते. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत आहे रूपाताई शास्त्री. उजळलेला मंच आहे शब्द ऐकण्या काव्यांजलीचे. उजळलेला मंच आहे शब्द ऐकण्या काव्यांजलीचे. साहित्यादी संपन्न डॉक्टर सुप्रियाताई पाहुण्या म्हणून लाभल्या. हे आज भाग्य आमचे, हे आज भाग्य आमचे. माननीय डॉक्टर सौ सुप्रिया मधुकर अत्रे, सेवानिवृत्त उपप्राचार्या
SNDT कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. MA, BEd आणि व्यंकटेश माडगुळकरांचे साहित्य या विषयात PhD अशा पदव्या सुप्रियाताईंनी संपादित केलेल्या आहेत. दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्रे, विशेषांक यातून विविध विषयांवर तसेच दैनिक तरुण भारतच्या साप्ताहिक 12वी या अभ्यासासंदर्भात त्या लेखन करतात. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, पंडित कवी श्रीधर या पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. यांची अजून एक गोड ओळख म्हणजे प्रसिद्ध चिंटू सिनेमामधील बालकलाकार शुभंकर अत्रे याच्या त्या आजी आहेत. जोरदार टाळ्या शुभंकर अत्रेसाठी एकदा. शासकीय साहित्य पुरस्कार, शिक्षक पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार अशा अनेक पुरस्कार प्राप्त आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई यांचे मनःपूर्वक स्वागत. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करीत आहेत विजनच्या 3ही शाखांच्या प्राचार्या कांचनताई सातपुते मॅडम. महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र व मुलांनी बनवलेल्या भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर मी सुप्रियाताई अत्रे यांना आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करते. सस्नेह नमस्कार. व्यासपीठावरील सन्माननीय शिक्षिका, समोर बसलेले आदरणीय गुरुजन, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे आदरणीय पालक, तुम्हा सर्वांसाठी मनापासून अभिनंदन. याचं कारण असं की या ठिकाणी जेव्हा मला आमंत्रण दिलं त्या आमंत्रणामध्ये असं होतं की काव्यांजली असा हा या स्नेहसंमेलनाचा विषय आहे. आणि त्याच वेळेला माझ्या मनामध्ये असं आलं की असा एखादा विषय, वेगळा विषय घेऊन एखाद्या शाळेचं स्नेहसंमेलन होऊ शकतं का? कारण आजवर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत ते स्नेहसंमेलनाची खूप वेगवेगळी रूपं आहेत, जिथे विद्यार्थी विविध चित्रपटांमधल्या गाण्यांवरती नाचतात. वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण एक वेगळा पांडा अशा प्रकारच्या स्नेहसंमेलनांनी या ठिकाणी मांडला गेला आहे. पण आज मात्र मला मनापासून या शाळेतल्या सर्व शिक्षकांचं खूप कौतुक करायचं आहे. याचं कारण असं की खरंच हा अतिशय आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. विशेष करून कौतुक करायचं आहे ते या ठिकाणी असणाऱ्या या सगळ्या वाद्यवृंदाचं आणि अर्थातच या दोघी निवेदकांचं. गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 30-40 वर्ष अशा तऱ्हेच्या व्यासपीठांवरनं मी निवेदनं केली, पण त्या निवेदनांचा आणि आत्ताच्या निवेदनामध्ये खूप फरक आहे. मुलांनीच मुलांसाठी सादर केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करणं ही अतिशय सुंदर गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मनापासून कौतुक. वाद्यवृंदाचंही कौतुक, कारण आपण बाहेरून काही वेळेला वादक बोलावतो आणि त्यांच्या सुरावटीवरती आपण नृत्य करतो, गाणं म्हणतो, पण आज हीच मुलं या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं वाद्यवादन करताना मला दिसली. आणखीन विशेष कौतुक करायचं आहे. तुम्ही म्हणाल बाई थांबणार की नाही, पण थांबायचं नाही आहे मला आज. म्हणजे पुढचे कार्यक्रम होणार आहेत. मी काही खूप वेळ बोलणार नाही, कारण बहुतेक वेळेला काय होतं, शिक्षक असं म्हटलं ना की 45 मिनटाची घंटा झाल्याशिवाय काही बाई थांबत नाही बोलायची. त्यामुळे मी घंटा वाजव असं काही तिला सांगणार नाही. विशेष कौतुक असं करायचं आहे की मी आज खूप अभिमान आहे इथे मला इथे उभं राहण्याचा. याचं कारण माझी विद्यार्थिनी
आज माझ्या शेजारी व्यासपीठावरती बसली आहे आणि तिने हा सगळा कार्यक्रम सादर केला. आपल्या संस्कारांचं देणं नकळतपणानं पुढची पिढी कशा पद्धतीनं स्वीकारते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि तिने इतक्या सुंदर पद्धतीनं, कारण मी आज असं मी नक्की म्हणू शकते की मी खरंच चांगलं मराठी या लोकांना शिकवलं. त्यामुळे खरोखर निवड जी केलेली आहे कवितांची ती फार सुंदर पद्धतीनं केली आहे. सादरीकरणही छान आहे आणि मुख्यतः निवेदन हे खूप सुंदर आहे. या ठिकाणी तुम्ही जर सगळ्यांनी नंतर पाहिलं तर पाठीमागचा हा जो पडदा आहे याच्यावरती संपूर्ण काव्य प्रकारांचं या ठिकाणी माहिती या तिथे दिलेली आहे. हे काव्य प्रकार, ही कविता आता ज्या विद्यार्थिनींनी इथे सादर केली, हे नुसतं सादरीकरण नव्हतं, लक्षात घ्या. याच्यामध्ये जीव ओतून त्या मुलांनी म्हटलं होतं. मला नेहमी असं वाटतं की कविता ज्या वेळेला आम्ही शिकवतो किंवा वर्गात किंवा पाठ्यपुस्तकामधली कविता, ही कविता म्हटलं ना की मुलांच्या अंगावर काटा येतो. नको, कविता नको, धडा कथा विथा असेल, नाटकातला उतारा असेल तर छान. पण कविता ही तुम्हाला जगवते, कसं जगायचं तेही ती शिकवते. याचं कारण असं की तो कवी जो असतो ना तो आपल्यातलाच असतो कुठेतरी. ज्या वेळेला ही मुलं इथे कविता सादर करत होती, तुम्ही सगळ्यांच्या मनामध्ये ती चित्र उभी राहिली, कारण सुरुवातीपासून ही निसर्ग कविता या ठिकाणी सादर केली गेली. चित्र उभी राहिली. कुणाला आपण ते पाहिलेलं शेत आठवलं, कुणाला ठाकरवाडीत कदाचित गेले असतील ते आठवलं. एकेका गोष्टीत गृहिणींनी तर मला वाटतं नक्कीच सगळ्यांनी दाद दिली असेल की नक्की आपलं दुःख इथे व्यक्त झालं बरं का. आपल्याला निदान आज तरी घरी गेल्यानंतर म्हणावं की बाई गं तू बस, मी तुला गरम चहा करून देतो. दुर्मिळ आहे ही गोष्ट, पण मिळेल कदाचित, काही हरकत नाही. पण त्या कवितेमध्ये शिरणं आणि कवितेचा अनुभव घेणं, कविता काही वेगळी नसते, लक्षात घ्या. हे सगळे कवी जे मोठे झाले ना ते अनुकरणातनंच झाले. सुरुवातीला लोकांच्या कविता ऐकल्या, कीर्तनं प्रवचनं ऐकली. मी मुलांना मुद्दाम सांगेन, कीर्तनं प्रवचनं ऐका, मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं ऐका. तुम्ही जात नाही ऐकायला, तुम्ही चित्रपटाला जाता. तुम्ही पुस्तकं वाचत नाही, तुम्ही पाठ्यपुस्तकंसुद्धा नीट वाचत नाही. तुम्ही म्हणाल नाही नाही मॅडम आम्ही वाचतो, असं कसं. कधी वाचता? पेपर लिहायच्या आधी, हो की नाही? पण ही पुस्तकं वाचणं, वाचन करणं हे तुम्हाला समृद्ध करत असतं, तुम्हाला अनुभव देत असतं. तुम्हाला कुठेतरी ते वाचत असताना, कीर्तनकाराचं कीर्तन ऐकत असताना, प्रवचनकाराचं प्रवचन ऐकत असताना असं जाणवतं, अरे हे मला केलं पाहिजे बरं का, हे मी का करणार नाही, हे मला येतं आहे, हे मी करून पाहीन. तेव्हा लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी कुठेतरी अनुभवाशी निगडीत असतात. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की स्नेहसंमेलन हा अनुभवाचा उत्सव असतो. इथे मला काही सांगायचं आहे आणि मला काही घ्यायचं आहे, अशा दोन गोष्टी असतात. सगळ्या वर्गातल्या मुलांना त्या ठिकाणी स्टेजवरती यायचं असतं. काही जणांना कदाचित नाही यायला मिळत. मग मनात काय येतं, हो बरोबर आहे, बाई त्यांनाच घेणार, आम्हाला कशा घेणार, कुठेतरी मनात एक बारीकसा किळा. पण मग अशा वेळेला ना आपण मनात विचार करावा की माझ्या एका मैत्रिणीला तिथे नाचासाठी घेतलं, पण मी अतिशय सुंदर रांगोळी काढते, मी अतिशय सुंदर चित्र काढते, माझं अक्षर अतिशय सुंदर आहे, माझं वाचन अतिशय सुंदर आहे, माझं निवेदन अतिशय सुंदर आहे, मी खो खो कबड्डी सुंदर खेळतो. हे आपल्यातले जे गुण आहेत ना, हे गुण आपण कधी ओळखतच नाही. तेव्हा स्नेहसंमेलन हे मला ओळखायचं साधन आहे असं मला नेहमी वाटतं. की या आत्ता होणाऱ्या या सगळ्या कार्यक्रमांमधनं हां मला हे जमेल बरं का, माझ्या या मैत्रिणींना जमले ना, पुढच्या वर्षी मी नक्की हे करून दाखवेन, पुढच्या वर्षी मी नक्की बक्षीस मिळवेन. ही जी उर्मी आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्यामध्ये आणण्यासाठी खरं तर हे स्नेहसंमेलन आवश्यक असतं. आणि म्हणून मला वाटतं की स्नेहसंमेलन ही गुणांची बेरीज आणि दुर्गुणांची, मत्सराची, द्वेषाची वजाबाकी असते. आणि त्यामुळे आपण आनंदानं या गोष्टींमध्ये सहभागी व्हावं.
पालकांसाठी फक्त एक छोटीशी सूचना मी करीन. अनेक वेळेला काय होतं की पालकांना, आता हल्लीच्या काळात मी म्हणत नाही बरं का, परंतु मुलगा काय करतो आहे, काय नाही, आपल्या कुठल्या वर्गात आहे, काय शिकतो आहे, कामाच्या गडबडीमुळे कदाचित जमत नसेलही, पण आपण त्यात लक्ष घाला ना थोडंसं, त्याच्या बरोबरीनं राहा, त्याच्या बरोबरीनं वागा. आज जसे तुम्ही सगळ्यांनी आनंदानं इथे आलेला आहात, माझं कुणीतरी शेजारी ती ती आहे ना, ती माझी मुलगी बरं का, बघ किती छान नाचते ना, काय अगो सकाळपासून ती इतका दोषा लावला होता, लवकर चल लवकर चल. कौतुकानं सांगता ना सगळ्यांना, शेजारापाजारांना सांगता, नातेवाईकांना सांगता, आज ना चिंकीचं हे आहे बरं का, स्नेहसंमेलन आहे, छान नाच करणार आहे ती, मस्त कविता म्हणणार आहे, खूप छान होणार आहे, मला लवकर जायचं आहे बरं का घरी. हे सगळं जे काही आहे, हे जे कौतुक आहे, हा जो आनंद आहे, हा आनंद त्या मुलांच्या बरोबरीनं आपण साजरा करायचा आहे. त्या मुलांना कदाचित तिथे एक 5 मिनटं फक्त वेळ मिळाला असेल, कदाचित 10 मिनटं मिळाला असेल, कदाचित अगदी जसे पूर्वी शाळेमध्ये असताना झाड म्हणजे एखादा मुलगा झाड म्हणून उभं राहायचा, पण तो झाड झाला आहे, त्याला तिथे उभं राहायचं मिळालं आहे, तो तिथे न घाबरता उभं राहिलं आहे, झाड पडलं नाही. हे जे आहे ना, कुठली का भूमिका असे ना, पण तो कौतुकानं जो करतो आहे, आनंदानं तो करतो आहे, त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हावं. मला निश्चितपणे असं वाटतं की या मुलांना खूप पुढे जायचं आहे, खूप काही करायचं आहे, खूप साध्य करायचं आहे, वाटचाल फार मोठी आहे. आपण त्यांचे हात धरून पुढे चालायचं आहे, आपण त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. शिक्षक तर आहेतच, ते त्यांच्या मदतीनं त्यांना शिक्षण देत आहेत, त्यांना अनुभव देत आहेत, त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तुमच्यातल्या प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी गुण नक्की आहे, काही ना काहीतरी यश त्याचं त्यांनी मिळवलेलं आहे, त्याचं कौतुक करायला शिका, त्याला मोठं करायचं आहे, त्याला अनुभव द्यायला शिका. त्याला खूप काही पुढे मोठं व्हायचं असेल तर जी वाटचाल आहे ना, त्या वाटचालीतले अडथळे कसे का होईना मला कसे दूर करता येतील ते बघा, किंबहुना ते अडथळे वाटूच नाहीत असे प्रयत्न करा. मला खात्री आहे, मी पण पालकच आहे, त्यामुळे मलाही माहिती आहे की अशा तऱ्हेच्या अनुभवांना आपल्याला सामोरं जाताना कठीण होतं, पण निदान सुरुवात तर करूया. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, या सगळ्या मुलांना उदंड अशा तऱ्हेचे आशीर्वाद माझे आहेत, खूप खूप शुभेच्छा आहेत, आणि तुम्हा सगळ्या पालकांना मनापासून शुभेच्छा. तुमच्याही वाटचाली अशाच आनंददायी, आरोग्यदायी आणि मनाप्रमाणे वागणाऱ्या व्हावोत. शाळेला तर कायमस्वरूपी शाळेचं अभिनंदन, सगळ्या या माझ्या विद्यार्थिनींचं अभिनंदन, आणि अभिमानाने खरंच पुन्हा एकदा सांगते, मला खूप खूप छान वाटलं. आज कविता हा विषय घेऊन या ठिकाणी सादरीकरण होतं आहे. अनेक नवीन कवींना तुम्ही पुढे आणलं आहे. खूपदा असं होतं की जुन्या कवींचा जो आहे, म्हणजे संत कविता आहे, पंडिती वळणाची आहे, शाहिरी आहे, आणि मग आधुनिक मराठी कविता आहे, पण त्या कवितेमध्ये संकर्षणसारख्या, दास वैद्यांसारख्या किंवा जोशीसारख्या आणि मग गुरु ठाकूरसारख्या, कारण गुरु ठाकूरची कविता कळणं ही थोडी अवघड गोष्ट आहे, पण तीसुद्धा इतक्या छान पद्धतीनं आपण सादर केलीत. मुलांचं खूप खूप कौतुक, आणि या सगळ्यांना मनापासून शाबासकी. धन्यवाद. आता आपण आपल्या विद्यार्थी वादकांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करणार आहोत. मी श्रीमती सुप्रियाताईंना विनंती करतो की त्यांनी या बालवादकांचे पुष्प देऊन सत्कार करावे. अर्णव जाधव, कुशल इनामदार, पियुष नांदणीकर, आयुष वाळिंबे, चैतन्य काटकर, सुबोध देडगे,
निशांत कांबळे, सोहम धुळे, विराज कुलकर्णी, धन्यवाद सुप्रियाताई. कार्यक्रमाचे निवेदक अवनीश बंगाळे आणि सई सोनटक्के यांचाही सत्कार होत आहे. आपण टाळ्या वाजवून या सर्व वादक व निवेदकांचं कौतुक करूयात. मराठी भाषा ही आपली मायबोली. याच भाषेमध्ये आपण चांदमामाच्या गोष्टी ऐकतो, बालगीते अगदी बोबडे असल्यापासनं निरागस बोलीने गातो, इतरांशी संवाद साधण्यासाठी देखील वापरतो. या अतिशय सुंदर, पवित्र, शुद्ध भाषेचा उगम प्राचीन संस्कृत भाषेतून झाला. नाटके, बालगीते, गोष्टी, कथा, गाणी इत्यादी असे अनेक अलंकार या भाषेला जडलेले असून ते तिचे रूप आणखीन खुलवून आणते. इयत्ता 5वीच्या कार्यक्रमाचे नाव आहे नाते मनाचे, नाते निसर्गाचे. ही चाल तुरु तुरु, तोच चंद्रमा नभात, ही सर्व गाणी अजरामर आहेत असे म्हटले जाते. तुम्हाला माहीत आहे का, या सर्व गाण्यांची रचना एकाच कवयित्रीने केली आहे. त्या म्हणजे आदरणीय शांता शेळके. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्ये, चित्रपट गीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात लेखन शांता शेळके यांनी केले. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढचे शिक्षण घेतले. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. शांताबाईंनी हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांमधील साहित्य अत्यंत ओघवत्या शैलीत मराठीमध्ये भाषांतर केले. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्रसुद्धा खूप सुंदर आहे. त्यांना गदिमा गीतलेखन पुरस्कार, सूरसिंगर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यांनी केलेल्या मूलभूत साहित्यिक योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या रंगीत कवितांवर अभिवाचन करत आहेत 5वीचे विद्यार्थी. अभिवाचन म्हणजेच अभिनय अधिक वाचन. अभिवाचन केल्याने शब्दांवरचे जोर, अक्षरांची आणि शब्दांची जुळवाजुळव या सर्व घटकांचा विचार करावा लागतो. अभिवाचनासाठी सादर करण्यात येणारी पहिली कविता म्हणजे आई बघ ना कसा हा दादा. भाऊ बहिणीचं नातं हे खरंच खूप अनमोल असतं, याची आपल्याला जाणीव आहेच. नात्यांमध्ये रुसवे फुगवे, रडणं हसणं, गमती जमती या सर्व भावनांचा समावेश असतोच. ही कविता भाऊ बहिणीचं खोडकर नातं दर्शवते. चला तर मग या कवितेच्या अभिवाचनाचे श्रवण करूया. बघ ना कसा हा दादा, मला चिडवायचं हाच याचा धंदा. भाऊलीचं लग्न लावतो आम्ही, म्हणतो नवरदेव आहे मी, आता मलाच मुंडावळी बांधा. आई बघ ना कसा हा दादा, मला चिडवायचं हाच याचा धंदा. कधी मोठे मोठे करतो डोळे, कधी उगाच विदूषकी झाडे. भारी खट्याळ नाही मुळी साधा. आई बघ ना कसा दादा, मला चिडवायचं हाच याचा धंदा. दादा भलताच द्वार आहे आई, खोड्या करून छळतो बाई. याला ओवाळायची नाही मी यंदा. आई बघ ना कसा दादा, मला चिडवायचं हाच याचा धंदा. मला चिडवायचं हाच याचा धंदा. अहो पाहुणे इथे जरा बसा, माझ्याकडे बघून थोडे तरी हसा. दाखवू का वही चित्रे नाची बघा, की
किती छान रंग वळणदार रेखा नाही तर दाखवतो नाच थोडा करून टेबल पाशी बसा ताल तुम्ही धरून गाणे सुद्धा गातो सिनेमातले नवे जय हरी बोला अगदी नवे नवे अभ्यासाचे म्हणतात वर्गात मी पहिला असा हुशार मुलगा आहे तुम्ही पाहिला मला नको बक्षीस मला नको खाऊ शाबास रे बाळा एवढेच म्हणा पाहू शाबास रे बाळा एवढेच म्हणा पाहू. आई म्हणजे आत्म्याचा ईश्वर, आई म्हणजे पहिल्या पावसाचा आनंद, आई म्हणजे सूर्योदयाची पहिली किरण, आई म्हणजे मऊ पांघरुणातील पेंगवणारी ऊब. खरंच आई ही अवर्णनीय आहे. आई आपल्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूमध्ये महत्त्वाची भूमिका साधत असते. याच भूमिकेची पुन्हा एकदा जाणीव करून देण्यास येत आहेत 5वीचे चिमुकले. आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी औषधावर दिलेली लिमलेटची गोळी आई म्हणजे प्रसादाचा खडी साखरेचा खडा आई म्हणजे प्रसादाचा खडी साखरेचा खडा शाळेआधी पाठीवर लिहून दिलेला धडा आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात आई म्हणजे मेटकूट कालवलेला मऊ तूप भात आई म्हणजे देवाऱ्यातील लक्ष्मीचं चित्र आई म्हणजे देवाऱ्यातील लक्ष्मीचं चित्र माझ्या सगळ्या मित्रांमधला माझा आवडीचा मित्र माझ्या सगळ्या मित्रांमधला माझा आवडीचा मित्र. आशा करतो की ही कविता तुम्हा सगळ्यांनाच भावली असेल. पालक आपल्या मुलांना सर्व काही यावे यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. याच कलांचे प्रदर्शन पाहुण्यांसमोर तर होतेच. कोण म्हणतं तू गाऊन दाखव, कोण म्हणतं नको तू छानसं नाचून दाखव, तर कोण म्हणतं तू ना एखादी कविता म्हण. पाहुण्यांनी शिफारस केल्या केल्या आपल्या मुलांना सगळे काही यावे यासाठी ची तयारी रोजच सुरू असते. या कलांना पूर्ण लक्ष देता येईल अशी वेळ म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या. सुट्ट्यांमध्ये कोणी चित्रकला करतं, कोणी गायन करतं, कोणी नृत्य करतं आणि असे बरेच काही. शांताताईंनी ही याच परिस्थितीची कविता कागदावर उतरवली आणि त्याचे कवितेत रूपांतर केले. तर ऐकूया हौस ही कविता. बाबा म्हणतात कराटे शिक पोहायचं शिक म्हणते आई आजोबा म्हणतात संस्कृत शिवाय तुझं काही खरं नाही आत्या चालवते संस्कार वर्ग मला येत नाही फार आम्हाला म्हणते घरची तरी पोरं चार काका म्हणतात शास्त्रीय गायन शिकून घे 4 चीजा असे चालते दिवसभर कसले खेळ कसली मजा एकेकाची एकेक हौस थोडी खोटी थोडी खरी पुरे झाली सुट्टी आता माझी आपली शाळा बरी पुरे झाली सुट्टी आता माझी आपली शाळा बरी. सगळ्यांच्याच किती वेगवेगळ्या हौशी असतात हे तर तुम्हाला आता कळालंच असेल. तुम्हा सगळ्यांनाच विविध प्राणी तर माहीतच असतील ना? अर्थातच. पण तुम्हाला हे माहिती आहे का, ह्या मुक्या प्राण्यांनाही मानवांप्रमाणे भावभावना असतात. जसं आईने रागवल्यावर एक बाळ तिच्यावर रुसतं, तसं चिमणीचं बाळ तिच्यावर रुसलंय. चला तर मग याच विषयावर आधारित रुसवा कवितेच्या अभिवाचनाचे श्रवण करूया. चिमणीचं बाळ आईवर रुसलं घरट्या बाहेर जाऊन बसलं चिमणीनं आणला कोवळा पाला बाळ म्हणालं नको मला चिमणीचं बाळ आईवर रुसलं घरट्या बाहेर जाऊन बसलं चिमणीनं आणला तांदूळ दाणा बाळानं नुसत्या हलवल्या माना चिमणीनं आणला आईचा खाऊ बाळ म्हणालं रात्री बाळ बाहेर निजलं पाऊस झाला चिंब
आम्ही आशा करतो की या गोंडस अभिवाचनाने तुम्हा सर्वांचीच मने तृप्त झाली असतील. आपण सर्वांनी पक्ष्यांची मधुर किलबिलाट आपल्या शाळेच्या बाया पक्षी उद्यानामधून तर ऐकलीच असतील. तुम्हाला पण वाटतं का की या पक्ष्यांची गोंडस अशी भाषा आहे? आपल्यासाठी जरी त्यांच्या इवलूशा चोचीमधून येणारी चिवचिवाट असली ना, तरी त्याद्वारे हे पक्षी एकमेकांना काही सांगत असतील का? मासे दादा, खरं सांग, उठा उठा चिवताई अशा गोड आणि मधुर बालगीतांनी आपलं बालपण सजलेलं असतं. बालगीते ऐकण्यात ना एक वेगळीच निरागस मजा असते. हाच अनुभव चिमुकल्यांच्या नेहमी लक्षात राहावा यासाठी शांताताईंनी बरीच बालगीते रचली. बालगीतांमध्ये पक्षी आणि प्राणी हे महत्त्वाचा घटक असतात. मुलांना पक्षी आणि प्राणी बोलत असल्याची संकल्पना फारच मजेदार वाटत असावी. एका लहान मुलाच्या स्वप्नात येणारे, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले या रम्य गावाचे समर्पक वर्णन किलबिल किलबिल पक्षी बोलती या बालगीतात शांताताईंनी केले. त्यामुळेच हे गीत ऐकताच मुलांच्या चेहऱ्यावर ही खळी खुलते. याच विषयावर आधारित कविता किलबिल किलबिल पक्षी बोलती याच्या गायनाचे श्रवण करूया. आता जोपर्यंत मुलं येत आहेत तोपर्यंत आपण शांता शेळकेंचा एक किस्सा ऐकूया. शांताताई यांना गंमत करायची खूप सवय. या सुंदर आयुष्याला नावं न ठेवता त्याची मजा घेत त्या हसत खेळत असायच्या. लताताई एक मुलाखतीत सांगतात, शांता शेळके त्यांच्या अतिशय चांगल्या मैत्रीण होत्या. सावरकरांच्या लेखन पद्धतीचा भव्य लेखनचा प्रभाव शांताताई यांच्यावर होता. आणि अजून एका मुलाखतीत सलील कुलकर्णी सांगतात की ते एकदा शांताताई यांच्यासोबत गाणं लिहित होते. तर सलीलने त्या गाण्याची लय सांगितली आणि पुढच्या क्षणी शांताताईंनी काही शब्द सुचवले. म्हणजे शांताताईसारखे जे लोक होते ना, ते शब्द शोधायचे नाही, तर ते शब्द निवडायचे. किलबिल किलबिल पक्षी बोलती झरे वाहती, पानोपानी फुले बहरती, फूल पाखरे वर मिळमिळती, स्वप्नी आले काही एक निराळे
आता खोड्या काढल्याशिवाय बालपण कसले, पण याच खोड्या जर कोणी आपल्या काढल्या तर मात्र तळपायाची आग ही मस्तकात जाऊन पोहोचते. मग सुरू होतात लहान मुलांच्या मोठ्या बाता. या चिमुकल्यांना तुम्ही कमी समजू नका. या लहान मुलांचे बोल ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होणार हे नक्कीच. चला तर मग ऐकूया खोडी माझी काढाल. खोडी माझी काढाल तर, खोडी माझी काढाल तर, अशी मारील पायी, झटकेमध्ये विरून जाईल सारी तुमची आई, सारी तुमची आई. खोडी माझी काढाल तर, खोडी माझी काढाल तर, अंगावरती आलतर असा रे ठोसा, हे अंगावरती आलतर असा रे ठोसा, कोपऱ्यात जाऊन तुम्ही रडत बसा, जावा रडत बसा. खोडी माझी काढाल तर, खोडी माझी काढाल तर, अशी मारील पायी, झटकेमध्ये विरून जाईल सारी तुमची आई, सारी तुमची आई. खोडी माझी काढाल तर, बजरंग माझा भाऊ मी माझा काका, हे बजरंग माझा भाऊ मी माझा काका, सांगून ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका, वाटे जाऊ नका, वाटे जाऊ नका. खोडी माझी काढाल तर, खोडी माझी काढाल तर, अशी मारीन पायी, झटकेमध्ये विरून जाईल सारी तुमची आई, सारी तुमची आई. खोडी माझी काढाल तर, दंड माझे बाळ कसे रोज दूध पितो, हे दंड माझे बाळ कसे रोज दूध पितो, अंगामध्ये ताकद आहे मग कोण पितो, मग कोण पितो. खोडी माझी काढाल तर, खोडी माझी काढाल तर, अशी मारीन पायी, झटकेमध्ये विरून जाईल सारी तुमची आई, सारी तुमची आई. खोडी माझी काढाल तर, खोडी माझी काढाल तर, खोडी माझी काढाल तर. वा, हे ऐकल्यावर खोडी काढण्याच्या आधी कोणी 10 वेळा विचार करेल. आता भारत हा एक द्वीपकल्प आहे, म्हणजेच तो 3ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. यामुळे संसाधने आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. याच संसाधनांचा शोध घेणे, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे आपले कोळी बांधव करतात. समुद्राला देव मानणारे हे कोळी बांधव या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. हेच लक्षात घेऊन अनेक कोळी गीते रचली गेली. त्यामधलेच एक म्हणजे मी डोलकर दर्याचा राजा. हे गीत पारंपरिक कोळी लोकांना प्रतिबिंबित करणारे अतिशय प्रसिद्ध गाणे आहे. डोल म्हणजे मच्छीमारांची छोटी नाव अशी कोळी भाषेत ओळखली जाते. कर म्हणजे त्याचे काम इथे बोट रोवायचे असे आहे. या गाण्याला साथ लाभली लता दिदी या गायिकेची, अशोक अभंगे यांच्यासारख्या संगीत दिग्दर्शकांची आणि महाराष्ट्रासारख्या रसिक प्रेक्षकांची. कोळी बांधवांची समृद्ध परंपरा आणि प्रथांना हुबेहूब कैद करणारे गाणे म्हणजे मी डोलकर दर्याचा राजा. समुद्राला आपले दुसरे घर मानणारा हा समाज समुद्रातील वाऱ्यांवर, त्यातील सर्व जीवांवर आणि इतर घटकांवर किती प्रेम करतो, किती जिव्हाळा लावतो हे गीत स्पष्ट करते. याच कोळी गीतावर नृत्य सादर करायला येत आहेत 5वीचे बालनर्तक. मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा.
तुला करतो ये जा मी डोलकर 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 दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे नथुआ हो वल्लव रे रामा वल्लव रे नथुआ हो वल्लव रे रामा या गो दर्याचा 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 दरारा मोठा तवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 या गो दर्याचा 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 दरारा मोठा गावा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे नथुआ हो वल्लव रे वाऱ्यानं तुफान उठलं
5वीच्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आता वळूया इयत्ता 7वीच्या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमाचे नाव आहे गाथा स्वातंत्र्यवीराची. हे अद्धम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ विण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण भरतभूमीला दृढलिंगना कधी देशील वरदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे. अशाच असंख्य काव्य देशभक्तीवर लिहिणारे प्रख्यात स्वातंत्र्य सैनिक, कवी, लेखक आणि समाजसुधारक ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. असे म्हणतात, जे स्वतःसाठी जगले ते संपले आणि जे देशासाठी जगले, जे अजरामर झाले ते सावरकर. सावरकरांचे कार्य हे अवर्णनीय आहे. त्यांना अपवादात्मक बुद्धिमत्ता प्राप्त होती आणि शिकण्याची आवड देखील होती. त्यांना त्यांच्या कल्पकतेने व लेखनशैलीने भारतीय काव्यशास्त्राला खूप सुंदर, रक्त उसळून येईल असे व देशभक्तीवर काव्य दिले, ते म्हणजे कमला काव्य. सावरकरांचे नाव घेताच डोळ्यांसमोर येते ती त्यांची महान प्रतिमा, त्यांनी केलेले महान कार्य व त्यांनी रचलेल्या महान रचना. सावरकर हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांना ब्रिटिशही घाबरायचे. त्यांचा संपूर्ण पराक्रम पाहता त्यांना डांबून ठेवणे आवश्यक होते. त्यांच्या क्रियाकपालांच्या प्रचंड दबावामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम देखील झाला. ने मजसीने ही कविता इंग्लंडमधील ब्रायटनच्या किनाऱ्यावर सावरकरांनी लिहिली. त्यांना त्यांच्या मातृभूमीत परत नेण्यासाठी ते समुद्राकडे बोलावणे करत होते. समुद्र त्यांना म्हणाला होता की चल आपण निसर्गाची विविधता पाहून येऊ. तरी परित्वा वचन तिचं दिधले, पण मातृभूमीच्या मनात शंका आलीच की सागर तिच्या सुपुत्राला सुखरूप परत आणू शकेल की नाही. पण सागर हे वचन पाळू शकला नाही. याच सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला कवितेचे अभिवाचन करायला येत आहेत इयत्ता 7वीचे विद्यार्थी. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला. भूमातेच्या चरणतला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. मज वदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू. तै जननी रुध विरह शंकितही झाले परितुवा वचन तिज दिदले. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन त्वरितया परत आणीन. विश्वसलो या तव वचनीनी जगदनुभव योगे वनुनीनी तव अधिक शक्त उद्धरणीनी येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला. शुकपंजरी वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी. भूविरह कसा सतत साहुया पुढती दश दिशा तमोमय होती. गुणसुमनेनी वेचेली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्ययन तिचा हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा. ती आम्र वृक्ष वत्सलतारे नव कुसुमयुता त्या सुलतारे. तो बाल गुलाबही आतारे फुल बाग मला हाय पारखा झाला. सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी. तिज वीण नको राज्य मज प्रिय साचा वनवास तिच्या जरी वनीचा. भूल विणे व्यर्थ हे आतारे बहुजीवलग गमते चित्तारे. तुझ सरिपतेची सरितारे त्वद्विरहाची शपथ घालितो तुझला. सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला. या फेन मिशे हससी निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा. त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते भियुनिका आंग्ल भूमी ते. मनमातेला अबला म्हणून फसविसी मज विवासना ते देशी. तरी आंग्ल भूमी भयभीतारे अबलान माझी ही मातारे
कथिल हे अगसीस आतारे, जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. खरंच जेव्हाही सावरकरांचे हे काव्य ऐकतो, देशभक्तीची भावना जागृत होते आणि ते सावरकरांचे बोल आठवतात. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले जयोस्तुते हे गीत मराठी साहित्यातील सर्वात प्रेरणादायी देशभक्तीपर कृती आहे. असे म्हणतात की सावरकरांनी जे काही काव्य कारागृहात असताना लिहिले ते सगळे त्यांनी भिंतीवर कोरले होते, कारण त्यांना कागदावर लिहायची परवानगी नव्हती. जयोस्तुते या शीर्षकाचा अर्थ म्हणजे तुमचा विजय हो असा आहे. हे गाणे तरुणांपासून वृद्धांपर्यंत लोकप्रिय आहे. सावरकरांची कविता म्हणजे त्यांचे हृदय आणि आत्मा. भारताच्या स्वातंत्र्यासाठी 50 वर्षांच्या लढाईत त्यांनी अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या कविता लिहिल्या. वीर सावरकरांनी मराठी भाषेत तब्बल 10,000 पानांहून अधिक लेखन केले. मराठीतील त्यांच्या साहित्यकृतींमध्ये कमला, माझी जन्मठेप म्हणजेच माझे जीवनवाक्य आणि सर्वात प्रसिद्ध म्हणजे 1857 स्वातंत्र्याचे पहिले युद्ध हे सर्व प्रसिद्ध झाले. त्यांचे जयोस्तुते हे गाणे स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र आहे आणि देशातील सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी देखील आहे. हे स्वातंत्र्याचे महत्त्व दर्शवते आणि सांगते की स्वातंत्र्याशिवाय जीवन हे मृत्यूसारखे आहे. तर या भारतीय लोकांना स्वातंत्र्याचे सौंदर्य व महत्त्व पटवून देणारे गीत जयोस्तुते याचे श्रवण करूया. वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे, यशोयुता वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे, यशोयुता वन्दे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमाच्या गाली, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमाच्या गाली. स्वतंत्रते भगवती
पितामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे मोक्षमुक्तिः तुझीच रूपे तुलाच वेदांती मोक्षमुक्तिः तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जय जय उत्तम उदात उन्नत मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वतम सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे हे अधमरक्तरञ्जिते हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्रीस्वतन्त्रते श्रीस्वतन्त्रते स्वतन्त्रते श्रीस्वतन्त्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते स्वतंत्रते जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे 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 जयोस्तुते हे गाणं प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. हे गाणं ऐकल्यावर खरोखर वाटतं की या देशाचे आपण देणे लागतो. आता अनादी आणि अनंत हे दोन्ही संस्कृत शब्द. अनादी म्हणजे सुरुवात नसलेला किंवा शाश्वत, तर अनंतचा अर्थ अनंत किंवा अंतहीन आहे. एकत्रितपणे अनादी अनंत एखाद्या गोष्टीची संकल्पना व्यक्त करते जी आरंभ किंवा अंत नसलेली शाश्वत आणि अनंत आहे. आत्मा अमर आहे ही युक्ती स्पष्ट करणारा भगवद्गीतेतला श्लोक म्हणजेच नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैन क्लदेयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजेच आत्मा अमर आहे. आत्म्याला कोणी भेदू शकत नाही, ना त्याला कोणी जाळू शकतं. आत्म्याला पाणी भिजवू शकत नाही, ना पवन त्याला वाळवू शकतो. तसेच सावरकर म्हणतायत की ते अमर आहेत, त्यांना कोणी काहीच करू शकत नाही आणि म्हणून ते म्हणतायत की ते अनादी आणि अनंत आहेत. या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की सावरकरांना अंदमानातील कुप्रसिद्ध सेल्युलर जेलमध्ये एकांतवासात ठेवण्यात आले होते. कैद्यांना दिलेली वागणूक अमानवी होती. त्यांचा मानसिक छळ करण्यासाठी जेलरने त्यांना स्पेशल सेल देखील दिला होता. सगळीकडे अंधार आणि थंडी. एक छोटीशी खिडकी
एक छोटीशी खिडकी आणि त्या खिडकीतून दिसणारे एकमेव दृश्य फाशीचे होते. तुरुंगाधिकारी सावरकरांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की येथून बाहेर पडण्याचा मार्ग केवळ आणि केवळ मृत्यू आहे. यापैकी काहीही असूनही सावरकरांच्या वीर आत्म्याने गायन केले अनादिमी अनंतमी. तसेच हे काव्य रचताना सावरकर म्हणतात की ते असे आहेत ज्यांची काही सुरुवात नाही, ज्यांचा काही अंत नाही, तर मग त्यांना कसे कोणी कारागृहात डांबून ठेवू शकतं. चला तर मग अनुभवूया अनादिमी अनंतमी अवध्यमी भला.
असली तरी माझे विचार माझ्या मातृभूमीतील बंधूंपासून कोणीही लांब घेऊ शकत नाही. हिंदू धर्म संरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांकडून हिंदू संघटक सावरकरांना नेहमीच प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक वीराला शिवरायांचे कार्य हे प्रेरणादायी आहे हे ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत वयाच्या फक्त 14व्या वर्षी एका शालेय काव्य स्पर्धेत भाग घेतला असताना 1926 साली हे स्फूर्तिगीत रचले. शिवाजी महाराज म्हणजे मराठी इतिहासातील एक सोनेरी पान, मराठी माणसाच्या हृदयातील अनमोल ठेवा. अशा आपल्या या जाणत्या राजाची महती गाणारं एक अप्रतिम गीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलं आहे. या गाण्याच्या प्रत्येक कडव्यात, प्रत्येक शब्दात राजांच्या कार्याची महती ओळखून येते. फक्त बुद्धी आणि युक्तीच्या प्रसंगी शक्तीच्या जोरावर महाराजांनी हे स्वराज्य उभे केले. त्यांच्यासारखीच बुद्धी, शक्ती आणि युक्ती आमच्याही ठायी येऊ दे अशी विनवणी प्रभो शिवाजी राजा या गीतात सांगितली आहे. अनुभवूया प्रभो शिवाजी राजा. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा.
आता आजचे सर्व सादरीकरण झाले आहेत, तर सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता मी तनुजाताईंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. कार्यक्रमाची सांगता, आभाराची प्रथा. कार्यक्रमाची सांगता, आभाराची प्रथा. सर्वांच्या सहभागातून कार्यक्रमाची संपन्नता. ही तर काव्यांजलीची गाथा, ही तर काव्यांजलीची गाथा. वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 या वर्षामध्ये काव्यांजली अंतर्गत जवळजवळ 19 मराठी कवींच्या कविता, काव्य, अभिवाचन, नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाव्या, हा त्यामागचा उद्देश आहे. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी कला आणि वाणिज्य शाखेच्या SNDT ज्युनियर कॉलेजच्या सेवानिवृत्त उपमुख्याध्यापिका माननीय श्री सुप्रिया अत्रे यांचे मी श्रीमती तनुजा जोशी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. आमच्या शाळेला नेहमी प्रोत्साहन देणारे, सहकार्य करणारे आधारस्तंभच म्हणता येईल असे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ यांचे आणि आमच्या शाळेच्या शाला समिती अध्यक्षा श्रीमती सविताताई काजरेकर यांचेही मी कृतज्ञतापूर्वक आभार मानते. तसेच नेहमी तत्पर असणाऱ्या संस्थेच्या वास्तू विभागाचेही विशेष आभार. काव्यांजली या आगळ्या वेगळ्या विषयाच्या निवडीपासून ते कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या व्हिजन स्कूलच्या तिन्ही शाखांच्या मुख्याध्यापिका प्रमुख श्रीमती कांचन सातपुते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वृषालीताई सहस्रबुद्धे मॅडम यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती अर्चना कनोजिया यांचेही मी आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्साही आणि मेहनत घेणाऱ्या सर्व वंदनीय शिक्षक वृंद आणि कार्यालयीन कर्मचारी यांचे मी आभार मानते. ध्वनी आणि व्यवस्था उपलब्ध करून देणारे AS साऊंडच्या सर्व टीमचे खूप खूप आभार. सुंदर आणि आकर्षक वेशभूषेसाठी MV टिळे नाट्यभूषा सिद्धी कलेक्शन श्रीमती ज्योतिताई देशमुख यांचेही आभार. सुरक्षा व्यवस्थापन आणि स्वच्छता व्यवस्थापन यासाठी वेस्ट सर्व्हिसेस, माऊली सर्व्हिसेस यांचे आभार. या कार्यक्रमाला अल्पोपहार उपलब्ध करून देणारे संस्थेचे सुस्वाद कॅन्टीन संपदा बेकरी यांचेही आभार. क्षणचित्रे आणि व्हिडिओ टिपणारे स्कूल ऑफ मीडिया रिसर्च अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच स्मार्ट या युनिटच्या सर्व टीमचे खूप खूप आभार. रंगमंचावरील पार्श्वभूमी म्हणजेच बॅकड्रॉप हे काम खरोखर खूप महत्त्वाचे आहे. ते काम पाहणाऱ्या अपर्णा टीचर, निशा टीचर, सागर सर यांचेही खूप खूप आभार. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी रंगमंचावरील तयारी ही महत्त्वाची आहे. रंगमंच सहाय्यक म्हणून काम सांभाळणाऱ्या सागर सर, राहुल सर, राजश्री मावशी, रोहन दादा तसेच वाघमारे काका यांचेही आभार. पाहुण्यांच्या ये जा करण्यासाठी म्हणजेच दळणवळण व्यवस्थापन याचेही काम खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी दळवी सरांचे खूप खूप आभार. आपल्या गोड आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे 10वीचे विद्यार्थी यांचेही विशेष कौतुक. कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहाय्य करणारे आमचे सर्व मावशी आणि काका यांचेही अनेक आभार. कार्यक्रमासाठी वादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचे आभार मानत आहोत. ज्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने कार्यक्रम बहारदार झाला असे आमचे लाडके विद्यार्थी यांचेही आभार. आणि ज्यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला असे आमच्या पालक वर्गाचेही खूप खूप आभार.